मित्रांनो, सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती गेल्या काही दिवसांपासून दोनच गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. एक म्हणजे सीजेपी आणि दुसरं म्हणजे सोनम वांगचुक सर यांची प्रोटेस्ट. काही लोकांचं म्हणणं या प्रोटेस्ट बरोबर आहेत, काही लोकांचं म्हणणं हे चुकीचं आहे. गेले 4-5 दिवस मी या विषयावरती जरा डिटेलमध्ये अभ्यास करायचं ठरवलं आणि जे काय माझ्या समोर आलं इट इज व्हेरी शॉकिंग आणि ते तुमच्या समोर मी आज मांडायचा आणायचा प्रयत्न करणार आहे. In news from India, activist Sonam Wangchuk, who has been on a hunger strike for 20 days. बस नाम रहेगा अल्लाह का. प्रेमानंद जी को आप एक शब्द में क्या कहेंगे विजेता भाई? अरे महाराज क्यों गए? वो कहाँ के महाराज? We support Umar Khalid. I support Umar Khalid, yes. As an emergency with the fear of his organs failing. दुनिया से अपना हिस्सा मांगेंगे, एक बाग नहीं, एक खेत नहीं, हम सारी दुनिया मांगेंगे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोहम आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओच्या खाली कुठलीही जाऊन कमेंट करून आपल्या सेमी लिटरसीचं प्रदर्शन करायचं अगोदर माझी एक नम्र विनंती आहे, पटकन 1.5 मिनिटामध्ये सगळं करायला. ही काय प्रोपगंडिक रील नाहीये, हा एक मोठा व्हिडिओ आहे मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. जे काय 4-5 दिवसामध्ये मला वाटलं मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची गरज वाटलेला कंपाईल करून मी तुमच्यासमोर पोहोचवायचा प्रयत्न करणार आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं जे मत असेल हे खाली कमेंट सेक्शनमध्ये नोंदवायला विसरू नका. मित्रांनो, ह्याचबरोबर जर तुम्ही कुठल्याही पार्टीचे समर्थक असाल, तुमची कुठलीही वैयक्तिक मत असाल, माझी आहे तुमची जगात प्रत्येकाची असतात, मात्र जर तुम्ही सीजेपी बीजेपी राईटिस्ट लेफ्टिस्ट ह्या चष्म्यातनं आजचा व्हिडिओ जर बघाल तर तुम्हाला त्रास होईल. कारण या व्हिडिओमध्ये आज आपण समानतेने सगळ्यांना रितसर घोडे लावणार आहोत. सगळ्याची सुरुवात झाली मित्रांनो नीट पेपर लीक झाल्यानंतर. आपण बघतोय की वारंवार सध्या पेपर लीक होत आहेत आणि ह्या सगळ्या स्टुडंट्सने धर्मेंद्र प्रधान यांचं रेसिग्नेशन मागायला सुरुवात केली, जे की मला बरोबर देखील वाटतं. एका मिनिस्ट्रीचा हेड एक मिनिस्टर असतो आणि त्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत जर अशा वारंवार चुका होत असतील तर एक नैतिक जबाबदारी म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी रेसिग्नेशन द्यायलाच पाहिजे होतं. मला असं वाटतं की हा मुद्दा बीजेपी सपोर्टर सीजेपी सपोर्टर स्टुडंट्स म्हणून नाही तर एक जेन्युअन अशा ऍस्पिरंटच्या इच्छेने तुम्ही विचार करा, ज्यांनी वर्षानुवर्ष त्या परीक्षेची तयारी केलेली असते आणि त्याचे स्वप्न जे आहेत ही एका माणसाच्या निष्काळजीपणामुळे आपण त्याच्याकडनं हिसकावून घेतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सांगितलंय की ज्ञान आणि शिक्षा हे तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. जर गरीब घरातला मुलगा अभ्यास करून स्वतःचं भविष्य आणि आपल्या येणाऱ्या सगळ्या पिढ्यांचं भविष्य जर बदलायचा प्रयत्न करत असेल आणि जर अशा पेपर फुटीमुळे त्याचा हक्क मारला जात असेल तर मला हा गंभीर गुन्हा वाटतो. आणि त्यामुळे एक नैतिक जबाबदारी म्हणून एज्युकेशन मिनिस्टरने रेसिग्नेशन देणं मला असं वाटतं ही एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी असते. रेसिग्नेशन दिलं गेलं नाही आणि यालाच कॉक्रोच जनता पार्टीने प्रोटेस्ट करायचं ठरवलं. मला खूप चांगलं वाटलं की आपल्या देशामध्ये पहिल्यांदा असा नॉन पॉलिटिकल प्लॅटफॉर्म आहे जिथे जेन्युअन स्टुडंट्स किंवा जेन्युअन जेनझी जे आहेत हे एकत्र येऊन आवाज उठवत आहेत. मात्र माझ्या मनामध्ये एक प्रश्न पडला, व्हॉट एक्झॅक्टली इज कॉक्रोच जनता पार्टी? आणि मग मी जरा सीजेपी बद्दल रिसर्च करायचं ठरवलं, कशी चालू झाली, हु इज द फाउंडर अँड व्हॉट नॉट. तर कॉक्रोच जनता पार्टीची सुरुवात टू माय सरप्राईज एका अशा माणसाने केली जो भारतामध्ये राहतच नव्हता, शिक्षणासाठी बाहेर गेला होता, आता अभिजित दिपके. मला असं वाटलं व्हेरी नाईस, ज्यांनी ग्लोबल एक्सपोजर बघितलंय, ज्यांनी जगभरामधल्या स्टुडंट सोबत वेळ घालवलाय, त्याचा एक पर्स्पेक्टिव्ह जगाकडे बघायचा हा निश्चितपणे माझ्यासारख्या छोट्या शहरामध्ये राहणाऱ्या मुलापेक्षा खूप वेगळा असू शकतो, ज्याची देशाला गरज आहे. आणि मित्रांनो, हे सगळं केल्यानंतर अचानक मला कळालं की अभिजित दिपके हा आम आदमी पार्टीचा एक्स मेंबर होता. इनफॅक्ट त्यांनी भारत सोडून परदेशामध्ये शिकायला जायच्या अगोदर दिल्लीचे एक्स डेप्युटी चीफ मिनिस्टर मनीष सिसोदिया यांच्यासोबत एक फोटो देखील ट्विट केला होता. ह्यामध्ये तो असा क्लिअरली म्हटलाय की मी कायमस्वरूपी आम आदमी पार्टीचा माणूस राहील. माझे जरा इंडिकेटर लागले. मला असा प्रश्न पडला की एवढे जेन्सी ज्या माणसाच्या खांद्यावर विश्वास ठेवतायत, हा माणूस खरंच ती रिस्पॉन्सिबिलिटी पेलवण्याचा भारावता आहे का? मला असा प्रश्न पडला की माणसाची मतं बदलतात, माणूस इव्हॉल्व्ह होतो. हा फोटो किती सालचा हे बघितल्यानंतर माझे अजून इंडिकेटर लागले, कारण हा फोटो काही 10-12 वर्ष जुना नाहीये, हा आत्ताचा हल्लीचा फोटो होता. पण तरी पण मी प्रिज्युडिस नाही ठेवले. मला असं वाटलं की नाही, एक जर जेन्युअन माणूस जेन्युअन प्लॅटफॉर्म जर बनवायचा प्रयत्न करत असेल तर वी शुड सपोर्ट हिम. आणि त्यामुळे माझा सपोर्ट होता. आणि वारंवार अभिजितने सांगितलं होतं का ही प्रोटेस्ट एक नॉन पॉलिटिकल प्लॅटफॉर्म असणार आहे. बस ये कि हम इस प्लेटफॉर्म को पॉलिटिकल प्लेटफॉर्म नहीं बना सकते. एग्जिस्टिंग पॉलिटिकल पार्टीज हम किसी को नहीं चाहते. आणि लाईक एव्हरी अदर प्रोटेस्ट इन दिस कंट्री, काळांतराने जरी अभिजित म्हटला की नॉन पॉलिटिकल प्लॅटफॉर्मची प्रोटेस्ट आहे, या नॉन पॉलिटिकल प्लॅटफॉर्मवर सगळे पॉलिटिशियन्स दिसायला लागले. जनप्रतिनिधि होने के नाते हम सीजेपी का समर्थन करते हैं. अगर मैं कह रहा हूं यहाँ खड़े होकर एडवोकेट चंद्रशेखर आजाद, उत्तर प्रदेश ही भारतीय जनता पार्टी को रोक सकता है. If Abhijit was genuine, why did not they refuse any opposition political leader to come on the stage? Number 1. Number 2, कुठल्याही प्रोटेस्टमध्ये जर ती स्टुडंट्स रेड आहे तर तुम्ही नेहमी माझ्या धर्माचा आणि माझ्या देवदेवतांचा अपमान का करता? प्रेमानंद जी को आप एक शब्द में क्या कहेंगे विजेता भाई? मैं वो कह रहा हूं, जैसे बार बार प्रेम भाई कहते हैं तो आप प्रेमानंद महाराज भी तो बोल सकते हो. महाराज अरे महाराज क्यों गए? वो कहाँ के महाराज? कौन सा उनका किंगडम है जहाँ के वो महाराज है? ये ऐसे राम निकले जो सीता को रावण से छुड़ा के लाए मगर घर नहीं ले गए, भरी बाजार में बिकने के लिए रख दिए.
सीता के पति का नाम ले लेके नीता के पति का काम कर रहे हैं। मित्रांनो, या देशामध्ये अनडाऊटेडली मेजॉरिटी हिंदू समाज, ज्यातनं मी देखील येतो, मला प्रचंड अभिमान आहे, हा सहिष्णू आहे, याचे वारंवार पुरावे मिळालेत. मला खात्री की मी जर या व्हिडिओमध्ये दुसऱ्या कुठल्याही धर्माबद्दल अशा लेवलला जाऊन कुठली टिप्पणी केली तर संध्याकाळपर्यंत या महाराष्ट्रामध्ये खूप मोठा आक्रोश होईल. मात्र या देशातला बहुसंख्यक समाज, हा हिंदू समाज जो आहे, हा सहिष्णू आहे. हा विरोध जरी असेल तरी एक पॅरामीटर ठेवतो. मात्र इतक्या खालच्या प्रकारची आणि खालच्या पातळीची जाऊन कुणाल कामरा, सोनम वांगचूक सारखे कोणीही जर माझ्या धर्मावर आणि माझ्या देवांवर जाऊन टीका करणार असतील तर माझं वैयक्तिक मत यांना चौकात बडवावं एवढंच तीव्र आहे. मित्रांनो, जर ही स्टुडंट्स प्रोटेस्ट होती तर अनफॉर्च्युनेटली इतक्या दिवसांच्या प्रोटेस्टमध्ये तिथे स्टेजवरती कुठेच आपल्याला स्टुडंट्ससाठी कोणी आवाज उचलते किंवा जेन्युइनली स्टुडंट्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला काही ठोस मुद्दा घेऊन तिथे असं अजिबात दिसलं नाही. बीजेपी गेली खड्ड्यात आणि फक्त बीजेपी इफ यू लव्ह देम और यू हेट देम. आय डोंट गिव्ह अ फक अबाउट बीजेपी. कुठलाच लीडर, कुठलीच पॉलिटिकल पार्टी, कुठलाच प्रोटेस्ट आणि कुठलाच प्रोटेस्टर या देशापेक्षा मोठा असू शकत नाही. आणि या देशामध्ये ज्या भिन्न भिन्न प्रकारच्या जाती आहेत, भिन्न भिन्न प्रकारचे धर्म आहेत, भिन्न भिन्न प्रकारचे कल्चर्स आहेत, त्यांची इक्वल रिस्पेक्ट केली जाणं ही बाय डेफिनेशन आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहिल्या गेले. अनफॉर्च्युनेटली अशा सगळ्या प्रकारच्या प्रोटेस्टमध्ये आपल्याला हे बघायला मिळत नाही. कि धार्मिक होने से ज्यादा शिक्षित होना जरूरी है, नहीं तो लोग दूध छोड़कर मूत पीने की परंपरा कहते हैं. इसका मीनिंग क्या है? मित्रांनो, अभिजितचं असं म्हणणं की ह्या प्रोटेस्टमध्ये येणारी क्राऊड ऑर्गॅनिक आहे. मात्र ग्राउंडवरती ही जी ऑर्गॅनिक क्राऊड आहे ही SFI, AISF, AISA सारख्या ऑर्गनायझेशन्सची आहे. इनफॅक्ट या प्रोटेस्टच्या समोर त्यांचे तंबू देखील लावण्यात आले होते. Okay guys, so I'm at the CJP protest and I am shocked to see this. SFI का कॉर्नर और उधर देखो AISF. मित्रांनो, तुमच्या रागाचा, तुमच्या स्टुडंट्सचा, तुमच्या जेन्युनिटीचा जर कोणी गैरफायदा करून घेत असेल, मग ती बीजेपी असो किंवा CJP असो, याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कुठलीच नाही. हे दोघांचा नीचपणा दाखवतं. पण जो मूर्खात निघतो ही त्याची देखील जबाबदारी असते का जर मी मूर्खात निघतोय तर मला याची जाणीव पाहिजे. आपण जर मूर्खात निघत असू मित्रांनो तर मला असं वाटतं आपल्याला स्वतःला इंट्रोस्पेक्ट करायची गरज आहे. ह्या सगळ्या संघटनांबद्दल जरा मी तुम्हाला पटकन ब्रीफमध्ये सांगतो. या देशामध्ये अनेक स्टुडंट्स युनियन काम करतात. राईट विंगसाठी ABVP आहे, लेफ्ट विंगसाठी AISF आहे, SFI आहे, AISA आहे. आणि मला असं वाटतं की डेमोक्रेसीची ही खरी गंमत आहे. राईट विंग असो, लेफ्ट विंग असो, त्याच्याने एक मला असं वाटतं फ्लेक्झिबिलिटी ह्या डेमोक्रेसीला आपल्याला बघायला मिळते. मात्र शर्जील इमाम सारखा माणूस ज्यांनी ऑन कॅमेरा भारताचे तुकडे करायची इच्छा व्यक्त केली आहे, ज्याला पुढे जाऊन अटक करण्यात आली, तो AISA सारख्या संघटनेसोबत असोसिएटेड होता. अब वक्त ये है कि हम गैर मुस्लिमों को बोलें कि अगर हमदर्द हो तो हमारी शर्तों पे आगे खड़े हो. हमें 5 लाख लोग हमारे पास हैं ऑर्गेनाइज्ड, तो हम हिंदुस्तान और नॉर्थ ईस्ट को परमानेंटली कट कर सकते हैं. असम को काटना हमारी जिम्मेदारी है. असम और इंडिया कट के अलग हो जाए, तो हमें असम का रास्ता बंद करना होगा फौज के लिए. 2016 मधल्या JNU प्रोटेस्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्या SFI ने ऑर्गनाईज केल्या होत्या. मित्रांनो, मला त्या प्रोटेस्टशी काही घेणं देणं नाहीये. फक द बीजेपी, जसं मी आधी सांगितलं, जर तुम्हाला नसेल पटत तर. पण अफजल गुरु जो आतंकवादी ज्यांनी देशाच्या पार्लमेंटवरती अटॅक केला, त्याच्या डेथ अॅनिव्हर्सरीला जर तुम्ही एकत्र येऊन हा कार्यक्रम करणार असाल तर इट इज अ ऍक्ट ऑफ ट्रेटर. त्याला कुठलंच दुसरं डेफिनेशन असू शकत नाही, कुठलंच दुसरं जस्टिफिकेशन असू शकत नाही. आणि ह्या सगळ्या आयडिओलॉजीज लेफ्ट लिडिंग असतात. याचबद्दल रिसर्च करत असताना मला कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्टच्या वेबसाईटवरती अफजल गुरु जो आतंकवादी होता त्याच्या फाशीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करून अफजल गुरुला सिम्पथाइज करण्याचं ऑफिशियल एक पूर्ण लेटर, ब्लॉग म्हणा, तो CPIMच्या वेबसाईटवर आहे. जसं मी सांगितलं, फक द बीजेपी अँड फक राईट विंग अँड फक लेफ्ट विंग इफ यू हेट इट. पण कुठलीच आयडिओलॉजी आणि कुठलाच मुद्दा देशापेक्षा मोठा आणि ह्या देशाच्या फॅब्रिकपेक्षा मोठा असू शकत नाही. या सगळ्या संघटना त्या CJPच्या प्रोटेस्टवर आल्या आणि या सगळ्या संघटनांनी मग ती इन्साइटफुल गोष्ट जाहीर करायला सुरुवात केली. आणि ॲज आय से ऑलवेज, ह्या सगळ्यांना मग हिंदू द्वेषाकडे कसं वळवण्यात येईल हे करण्यात आलं. मित्रांनो, इंस्टाग्रामवरती एक स्टोरी आपल्यापैकी 52 लाख लोकांनी शेअर केली होती, म्हणजे ही. या स्टोरीकडे वर लक्ष कोणाचंच गेलं नाही. तिथे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन लिहिलंय. मित्रांनो, मी रिसेंटली छत्तीसगडला जाऊन आलो. छत्तीसगडला गेल्यानंतर ऑन ग्राउंड लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमचा लोकांना जो त्रास झालाय, जो नक्षलवाद्यांनी तिथल्या लोकांवर अत्याचार केलाय, हा मी जाऊन प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी बघून आलोय. मी त्या ठिकाणी जाऊन आलो ज्या ठिकाणी काही लोकांना मारायचं म्हणून त्या नक्षलवाद्यांनी एक अख्खी बस
बॉम्बने उडवली होती. मी त्या लोकांशी संवाद साधून आलोय ज्यांनी आपल्या घरातला कुठल्या ना कुठल्या माणसाला या नक्षलवादामध्ये गमावलं होतं. कुठल्याच गोष्टीचा एक्स्ट्रीम हा बरोबर नसतो. एक्स्ट्रीम हिंदुत्ववादी सुद्धा आणि एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट सुद्धा. या एक्स्ट्रीम शब्दाशी मला असं वाटतं मित्रांनो एका रॅशनल माणसाने एका रॅशनल पॉईंट ऑफ व्ह्यूनेच बघितलं पाहिजे. यांचंही अतिरेक चुकीचं आहे आणि यांचाही अतिरेक चुकीचा आहे. मित्रांनो ह्या CJP वरती जर हा एक नॉन पॉलिटिकल प्लॅटफॉर्म होता आणि जर यांना खरं स्टुडंटसाठी देणं घेणं होतं तर ह्या प्लॅटफॉर्मवरती आलेल्या प्रत्येक पॉलिटिकल आणि नॉन पॉलिटिकल फिगरने इतकं वर्ष स्टुडंटसाठी काय केलं हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे. यांनी अरुंधती रॉय सारख्या व्यक्तीला त्या प्रोटेस्टमध्ये जागा दिली जी अरुंधती रॉय ऑन कॅमेरा मित्रांनो काश्मीरला सेपरेट म्हणून डिक्लेअर करण्याचा प्रयत्न करते. Kashmir an integral part of India or not? About 5 times. So I said, look, Kashmir has never been an integral part of India. यासिन मलिक सारख्या आतंकवादी सोबत अरुंधती रॉयचे असंख्य फोटो सोशल मीडियावर आहेत. एवढंच नाही AISF, AISA, SFI मधल्या अनेक ह्या संघटनांचे जे स्टुडंट्स आहेत हे उमर खालिदला सपोर्ट करतात जो ऑन कॅमेरा असं म्हणतो की काश्मीरला भारताने ऑक्युपाय केलंय. सपोर्ट उमर खालिद आई सपोर्ट उमर खालिद यस उमर खालिद के साथ गलत हुआ है. ट्रायल मिलना ट्रायल तो मिलना चाहिए. देश विरोधी तत्वों को ट्रायल देना सही है. डू यू थिंक उमर खालिद इज अ देश विरोधी तत्व? मित्रांनो जसं मी सांगितलं सरकार कोणाची असो ही अजून बदलत राहणार आहे. विचारधारा बदलत राहतील, नवीन विचारधारा येतील. पण या पॅरलल कोर्स ऑफ हिस्ट्रीमध्ये या सगळ्या पिरियडमध्ये मला असं वाटतं देशाचं एक देश म्हणून फॅब्रिक टिकणं हे गरजेचं आहे. दुर्दैवाने आज लोकांना भारताकडे बीजेपीच्या पलीकडे बघता येत नाही. आज लोकांना लेफ्टवाल्यांना त्यांच्या आयडिओलॉजीच्या पलीकडे भारताकडे बघता येत नाही. मित्रांनो या देशामध्ये वारंवार सगळ्या विचारधारांचे लोक राहणार आहेत. मात्र सगळ्या विचारधाराच्या मुळावर टिकून आहे तो मूळ म्हणजे हा भारत देश आहे. आणि जे या भारत देशावर घाव करतील, ज्या नॅशनॅलिटीवर घात करतील, जे नॅशनलिझमवर घात करतील तो प्रत्येक जण दोषी आहे. तो कुठल्या पार्टीचा, तो कुठल्या पॉलिटिकल पार्टीचा, कुठली विचारधारा घेऊन येतो याच्यावर काहीच अवलंबून नाहीये. द फॅब्रिक ऑफ द नेशन इज बियॉन्ड प्रिटी मच एव्हरीथिंग दॅट एक्झिस्ट इन द कंट्री. मित्रांनो आता यू ॲट द सेंटर ऑफ दिस प्रोटेस्ट मिस्टर सोनम वांगचुक सरांकडे. आज मेरे अनशन के 13वें दिन के खात्मे पर मंतर पर सोनम वांगचुक भूख हड़ताल पर है. ये बात सोनम वांगचुक की नहीं है, ये बात कॉकरोच जनता पार्टी तक सीमित नहीं है. स्कूल 3 इडियट स्कूल है. आप फुनसुक वांगडू हैं. यू आर द गांधी ऑफ 21st सेंचुरी, मॉडर्न गांधी. पहिले तर मित्रांनो हिमतीचं खरंच कौतुक केलं पाहिजे. जर 19 दिवस खरंच ते भुकेले राहिले असतील. आज मी जेव्हा व्हिडिओ बनवतोय कोर्ट ऑर्डरने त्यांना उचलण्यात आलंय त्या जंतर मंतरमधनं. पण मला असं वाटतं की जर खरंच 19 दिवस भुकेले राहिले असतील तर इट्स अ व्हेरी कमेंडेबल जॉब. त्या गोष्टीतनं त्या व्यक्तीची कमिटमेंट कळते टुवर्ड्स द कॉज. त्यासाठी वैयक्तिकरित्या खरंच मनापासून हॅट्स ऑफ आहे. मात्र सोनम वांगचुक सर बिकेम द सेंटर ऑफ दिस प्रोटेस्ट. पहिले तर मला CJP वाल्यांचं हे नाही पटलं. जर तुमचा प्रोटेस्ट आहे आणि तुमचा हक्क आहे तर तुम्ही उपाशी बसा. आपल्या वडीलधाऱ्या माणसाला उपाशी बसवणं तुमच्या हक्कासाठी हे नैतिकरित्या बरोबर नाहीये. इनफॅक्ट अभिजित दिपकेचं असं म्हणणे की आम्ही सोनम वांगचुक सरांना प्रोटेस्टसाठी यासाठी बोलवलं कारण त्यांना प्रोटेस्ट आणि उपोषणाचा अनुभव आहे. सोनम वांगचुक सरांना आपण सगळेजण 3 इडियट्स मधला रॅन्चो म्हणून एक असं कनेक्ट करतो किंवा अशी इमेज आपल्या मनामध्ये. इनफॅक्ट कौन बनेगा करोडपतीमध्ये सोनम वांगचुक सरांनी ऑन कॅमेरा एक्सेप्ट केले की कदाचित ते कॅरेक्टर यांच्यापासून प्रेरित असू शकतं. ज्यादातर लोग कहते हैं वो आप पे बेस्ड है, तो मैं वो तो नहीं मानता कि वो बेस्ड है. इन्फ्लुएंस्ड या प्रभावित हम कह सकते हैं. पण आमिर खानला जेव्हा असं विचारलं तेव्हा आमिर खानचं असं म्हणणे का हे एकदम चुकीचं आहे आणि चतुर ज्यांना भेटलो देखील ज्यांनी तो व्हिडिओ टाकला ते देखील चुकीचे आहे. I don't want Funsuk Wangdu to die. Sonam Wangchuk, that's what I'm told. No, that's not true actually. No. I know that I saw a video of Chatur. Yeah. Just recently he said that. Yes. No, he's wrong. तुम मुझे नहीं जानते. नहीं जानता हूँ. इसका मतलब तुमने इससे पहले मुझे कभी नहीं देखा. बोला ना कभी नहीं देखा है. साला ये बहुत ही खतरनाक. इसके जैसा झूठा और मक्कार इंसान मैंने जिंदगी में नहीं देखा. मग मला प्रश्न पडला की जे पिक्चर ज्यांनी बनवला ते राजकुमार हिरानी जे आहेत नेमकं यांचं काय म्हणणं आहे ज्यांनी तो पिक्चर बनवला. तर त्यांनी सांगितलं की जे रॅन्चोचं कॅरेक्टर आहे हे ऍक्च्युअली त्यांच्या रिअल लाईफ कॉलेजमधल्या फिल्म मेकिंगच्या कॉलेजमधल्या एका स्टुडंटनी प्रेरित झालेलं आहे. एक्चुअली जो आमिर का जो कैरेक्टर है वो हमारे फिल्म इंस्टीट्यूट में एक ऐसा कैरेक्टर है. मग प्रश्न पडतो की सोनम वांगचुक रॅन्चो आहेत हा मुद्दा नेमका वेंडी आला कुठून. मग मला असा प्रश्न पडला की सोनम वांगचुक सर पण सायंटिस्ट असतील. बट रिसर्च करताना मला कळलं की सोनम वांगचुक सर नाही सायंटिस्ट आहेत. इनफॅक्ट सोनम वांगचुक सर मेकॅनिकल इंजिनियर आहेत. ते लेहमधल्या खूप इन्फ्लुएन्शियल पॉलिटिकल फॅमिलीमधनं येतात. इनफॅक्ट त्यांचे वडील काँग्रेसकडनं आमदार देखील होते आणि जम्मू काश्मीर गव्हर्नमेंटमध्ये 1980 ते 1985 दरम्यान कॅबिनेट मिनिस्टर देखील होते.
त्यामुळे इन्व्हेन्शनचा आणि सोनम वांगचुक सरांचा अनफॉर्च्युनेटली लांब लांबपर्यंत काही संबंध नाहीये. पण लद्दाखमधला पाण्याचा इश्यू सॉल्व्ह केल्याबद्दल सोनम वांगचुक सरांनी एक संशोधन केलं, अशा बातम्या पसरल्या. त्यांना टाइमने 100 त्यांचे जे इन्फ्लुएन्सरची लिस्ट असते क्लायमेटमध्ये याच्यामध्ये नाव दिलं. त्यांना रोलेक्स अवॉर्ड मिळाला. आणि मग मला असं पडलं प्रश्न की खरंच यांनी संशोधन केलंय का? आईस स्तूपा मित्रांनो, ज्याच्यासाठी यांना एवढे सगळे अवॉर्ड्स मिळाले, मला कळालं की आईस स्तूपा हे ज्या माणसाने बनवलं किंवा ज्यांनी इन्व्हेंट केलं ते सोनम वांगचुक सर नाहीच आहेत. लडाखचे एक सिव्हिंग इंजिनियर चेवांग नॉर्फेल यांनी 1980 मध्ये आईस स्तूपा जे आहे बनवायला सुरुवात केली आणि 2012-2013 पर्यंत यांनी 15 असे आईस स्तूपा जे आहेत हे बनवले होते, ज्यांच्या या संशोधनासाठी त्यांना जमनालाल बजाज अवॉर्ड माझ्या मते 2010 साली देखील देण्यात आला. त्यामुळे आईस स्तूपाचं इन्व्हेन्शन हे सोनम वांगचुक सरांनी केलंय का? ॲब्सोल्युटली नॉट. ही हॅज नो पेटंट ऑन हिज नेम. मग द होल पॉइंट की हे रँचो आहेत कसं काय? त्यामुळे सोनम वांगचुक कुठल्याही अँगलने सायंटिस्ट नाहीये. इनफॅक्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती घातक असू शकतं हे मी तुम्हाला सांगतो. लायफाय टेक्नॉलॉजी जी आहे ही त्यांनी इन्व्हेंट केली असं गुगल सांगतं. गुगलने ही इन्फॉर्मेशन गॅदर करताना जो रेफरन्स व्हिडिओ बघितलेला आहे, तो रेफरन्स व्हिडिओ सोनम वांगचुक सरांच्या चॅनलचा आहे, म्हणजे त्यांनी स्वतः त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे. बघ मित्रांनो, 29 एप्रिल 2013 सोनम वांगचुक सरांनी हा व्हिडिओ टाकला आणि मला व्हिडिओ बघितल्यानंतर असं वाटलं की वाव, ही सच अ ब्रिलियंट माइंड आणि ब्रिलियंट सायंटिस्ट, नो डाऊट अबाउट दॅट. बट देन आय गॉट टू नो अबाउट अनदर आर्टिकल जे ह्या गोष्टीला 2 वर्षांनी प्रिडेट करतं. मित्रांनो, 22 सप्टेंबर 2021 हे आर्टिकल हे क्लिअरली स्टेट करतं की लायफाय टेक्नॉलॉजी ही सोनम वांगचुक सरांनी इन्व्हेंट केलेली नाही. इनफॅक्ट ही जी कंपनी आहे नव वायरलेस नावाची, यांनी स्वतःहून सोनम वांगचुक सरांना अप्रोच केलं की आम्ही तुमच्या इन्स्टिट्यूशनमध्ये येऊन आमची ही लायफाय टेक्नॉलॉजी जी आहे ही लावू शकतो का? आणि हे त्या नाम टेक्नॉलॉजीचे CTOज आहेत सोनी सर, त्यांनी स्वतःहून सांगितलंय. पण याच्यावर सुद्धा सोनम वांगचुक सरांनी ती वेव्ह राईड केली की आय इन्व्हेंटेड इट, वेअर ॲज इन रियालिटी ही हॅज नॉट इन्व्हेंटेड अ सिंगल थिंग. इनफॅक्ट 2007 ते 2009च्या काळामध्ये जेव्हा देशामध्ये काँग्रेसची गव्हर्नमेंट होती, काँग्रेसच्याच गव्हर्नमेंटने सोनम वांगचुक सरांचं एनजीओचे लायसन्स काहीतरी रद्द केले होते का त्यांच्यावर काहीतरी आळा घातला होता. मग प्रश्न असा पडतो की नेमकं स्टुडंटच्या बाजूने कोण आहे? नेमकी ही प्रोटेस्ट कशासाठी? मित्रांनो, अनफॉर्च्युनेटली नायदर दी प्रोटेस्टर्स नॉर दी गव्हर्नमेंट रियालिटीमध्ये नोबडी गिव्स अ फक अबाउट यू. कोणाला तुमचं काहीच नाही पडलंय हे अनफॉर्च्युनेट सत्य आहे. आपण अशा देशामध्ये राहतो मित्रांनो, त्या देशामध्ये आता फॅब्रिक सध्याच्या घडीला अशी आहे की तुमचे वैयक्तिक प्रॉब्लेम्स हे तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील. जेव्हा तुमचा प्रॉब्लेम मोठा असेल, विरोधकांना असं वाटेल मग विरोधात उद्या कोणी असू शकतं, ते तुमच्या मुद्द्याला देतील सपोर्ट, पण तुमचा मुद्दा खरंच सॉल्व्ह करतील का याची गॅरंटी कोणीच घेणार नाही. मित्रांनो, ही प्रोटेस्ट नीटच्या एक्झाम्सवरनं धर्मेंद्र प्रधान यांच्या रेसिग्नेशनवरनं चालू झाली, मग ती एन्व्हायरमेंटवर गेली, मग ती लडाखवर गेली. मग व्हाय इज सोनम वांगचुक सर एक्झॅक्टली प्रोटेस्टिंग? लेट मी ब्लो युअर माइंड्स. मित्रांनो, सोनम वांगचुक सरांची ही प्रोटेस्ट अनफॉर्च्युनेटली ते किती निष्ठेने करत असले तरी ती स्टुडंटसाठी नाहीये, ती आहे 6th शेड्यूलसाठी. व्हॉट इज 6th शेड्यूल हे समजवायच्या अगोदर जरा मी तुम्हाला एक नवीन माहिती देतो. मित्रांनो, पॅक्स सिलिका नावाचा एक ग्रुप अमेरिकेच्या लिडरशिप अंतर्गत बनवण्यात येतोय. या ग्रुपमध्ये बेसिकली AI, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सेमी कंडक्टर्स आहेत, हे जे आता नवीन जगाचे नवीन टूल्स बनत आहेत, या टूल्सला रेग्युलेट करण्यासाठी, या टूल्सला मला असं वाटतं की सगळ्यांच्या जगामध्ये एक त्याचं कोऑर्डिनेशन असावं, यासाठी एक न्यू वर्ल्ड ऑर्डरला याचा फायदा होईल म्हणून एक पॅक्स सिलिका नावाची ऑर्गनायझेशन जी बनवण्यात आली. या ऑर्गनायझेशनमध्ये सुरुवातीला भारताचा समावेश नव्हता, जपान UK सारख्या देशाचा होता. मात्र भारताला जर समावेश घ्यायचा असेल तर भारताने ठरवलं आम्ही आमच्या टर्म्सवरती या पॅक्स सिलिकामध्ये समावेश घेऊ. मित्रांनो, जे AIचा वापर करतात त्यांना माहिती आहे की AIला 2 महत्त्वाच्या गोष्टी लागतात, डेटा सेंटर्स अँड डेटा. India is of 1.5 billion people. We have almost 25% of the world's data in one country, ज्याची AIला सगळ्यात जास्त गरज पडते. आणि त्याचबरोबर डेटा सेंटर्सला दुसरी सगळ्यात महत्त्वाची गरज असते रॉ मिनरल्सची, जे या देशाच्या जमिनीतनं, जगातल्या प्रत्येक देशाच्या जमिनीतमधनं माइन करावे लागतात. मित्रांनो, या अगोदरही मोठ्या मोठ्या संघटना जसं IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, या तेव्हा सोव्हिएत युनियनला काउंटर करायला बनवण्यात गेल्या. साहजिक आहे का पॅक्स सिलिका देखील चायनाचा ग्लोबल डॉमिनन्स जे आहे याला काउंटर करायला बनवण्यात आलेली एक संघटना आहे आणि त्यामध्ये भारताचा समावेश असणं फार गरजेचं देखील आहे. आता तुम्ही बघाल की आपल्या देशामध्ये अचानक सेमी कंडक्टर्सची मॅन्युफॅक्चरिंग चालू करण्यात आली आहे. सेमी कंडक्टर्स असतील, AI असतील, यासाठी सरकार खूप मोठे मोठे बजेट देतंय. याच्या मागची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ट्रस्ट नावाची एक संघटन फॉर्म करण्यात आलं, जे संघटन अमेरिका आणि इंडिया या 2 देशांनी मिळून बनवलंय. आणि या देशाच्या ह्या संघटनामध्ये कुठलाच पॉलिटिशियन एकमेकांशी बोलणार नाहीये,
कुठलेच मंत्री संत्री एकमेकांशी बोलणार नाहीये, तर दोन्ही देशाचे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर्स डायरेक्ट 1 to 1 बोलणार आहेत, कारण हा मुद्दा खूप सेन्सिटिव्ह आहे. यामध्ये अमेरिका जी टेक्नॉलॉजी जगात कुठे शेअर करत नाही, ही कदाचित भारतासोबत शेअर करायची शक्यता आहे, ज्याचा फायदा भारत ती टेक्नॉलॉजी मॅन्युफॅक्चर करायला करेल. आणि ह्या जगाच्या एआयच्या बूममध्ये बिकॉज वी हॅव अन अप्पर हँड इन टर्म्स ऑफ पॉप्युलेशन, वी हॅव लॉट ऑफ डेटा, वी हॅव लॉट ऑफ इंजिनियर्स, याच्यावरती आपण एक अप्पर हँड मिळवू शकतो. मग आता प्रश्न पडला असेल की ह्या सगळ्या भानगडीचा नेमका लडाख आणि सोनम वांगचुक सरांचा नेमका संबंध काय. मगाशी मी बोलताना सांगितलं की या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात क्रिटिकल गोष्ट जी डेटा सेंटर्सला लागते दॅट इज क्रिटिकल मिनरल्स, जे जमिनीच्या पोटात मिळतात. आणि गेस वॉट, चायना ह्या मिनरलची सगळ्यात जास्ती मायनिंग कुठे करतं, लिथियम सारख्या गोष्टीची मायनिंग कुठे करतं, लडाखच्या त्या बाजूला जे त्यांनी बळकवलं आहे. Now, sir, Sonam Wangchuk sir is protesting to bring Ladakh under a 6th schedule. Basically, 6th schedule आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये अजून एक कॉन्स्टिट्यूशन बनवतो जे त्या स्पेसिफिक एरियाला लागू होतं. म्हणजे तिथे जर सरकारला काही करायचं असेल किंवा यंत्रणेला काही काम करायचं असेल तर तिथल्या लोकल बॉडीचं अप्रुव्हल आधी घ्यावं लागेल. तुम्ही विचार करू शकता या देशामध्ये इतकी मतांतर असताना लोकल बॉडीला एका मतावर आणणं, याच्यामध्ये किती पैसे खाऊ घालावे लागतील, याच्यामध्ये किती वेळ जाईल. आणि आता टाइम इज व्हेरी क्रिटिकल. आणि याला एन्व्हायरमेंटचा अँगल देण्यात येतो जेणेकरून ती मायनिंग केल्या जाऊ नये. हा मुद्दा भारताने लडाखमध्ये मायनिंग करून ते क्रिटिकल मिनरल्स कसे मिळू नये यासाठी कदाचित देशावर प्रेशर टाकून या ग्लोबल रेसमध्ये भारताला मागे कसं ओढता येईल हा करण्याचा प्रयत्न असू शकतो. यामध्ये प्रदूषण होणार असेल, यामध्ये काही ड्रॉबॅक्स निश्चित असतील, यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये तोटा निश्चित होऊ शकतो. मात्र ह्या ग्लोबल एआयच्या रेसमध्ये मित्रांनो काही कोलॅटरल डॅमेज सहन अनफॉर्च्युनेटली आपल्याला करावं लागेल जर आपल्याला रोजगार, पैसा आणि अप्पर हँड लागेल. जर्मनी, युरोप, फ्रान्स यांच्यामध्ये जेव्हा जेव्हा क्रांत्या झाल्या तेव्हा या देशांची अवस्था खरंच वाईट होती. मात्र एकदा आर्थिक महासत्ता झाल्यानंतर, आर्थिक ताकद आल्यानंतर त्यांनी या प्रत्येक लूपहोलवर काम केलं. मित्रांनो 2025 मध्ये एनडीटीव्ही जो लिबरल लोकांचा आवडता प्लॅटफॉर्म आहे त्याच्या एका आर्टिकल अनुसार तेव्हा डीजीपी जे होते लडाखचे यांनी स्वतःहून सांगितलं की काही पाकिस्तानी अशा माणसांची अटक करण्यात आली ज्यांच्या लिंक सोनम वांगचुक सरांशी जोडल्या गेल्या होत्या. ढाकातल्या ब्रिटिश कमिशनमध्ये जाऊन सोनम वांगचुक सर हे मोहम्मद युनूस यांच्यासोबत मिठ्या मारतात जेव्हा मोहम्मद युनूस यांच्या लिडरशिप अंतर्गत बांगलादेशमध्ये हिंदूजवर अॅट्रॉसिटी होत आहे. याशिवाय इंडिया आणि पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळत नसताना प्रत्येक भारतीय मनात पाकिस्तानबद्दल तीव्र संताप असताना जेव्हा आपल्या निष्पाप नागरिकांना नेहमी ते वारंवार येऊन ठार मारतात, अशी सगळी सिच्युएशन गेल्या अनेक वर्षांपासून असताना सोनम वांगचुक सर फॉर सम बुलशिट समिट पाकिस्तानमध्ये जातात. Hi friends, I'm here in Islamabad attending the climate change conference Free Pakistan organized by Dawn Media in Pakistan. या सगळ्या गोष्टींनंतर सोनम वांगचुक सर आणि सीजीपी यांच्यावर एक खूप मोठं प्रश्नचिन्ह मित्रांनो उपस्थित होतं जे अनफॉर्च्युनेटली मनाला फार यातना देणार आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये मात्र मित्रांनो मला असं वाटतं सगळ्यात जास्ती दोष जर कोणाचा असेल तर तो सरकारचा आहे. याच्यावरती सगळ्यात जास्ती बोटं जर कोणावर उचलल्या गेली पाहिजे तर ऑब्व्हियसली रुलिंग पार्टीवर गेली पाहिजे. बिकॉज यू आर इन पॉवर, यू आर रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरीथिंग दॅट हॅपन्स इन दिस कंट्री. तुमच्यावर बोटं उचलली जाणार कारण तुम्ही त्या पोझिशनमध्ये आहात ज्या पोझिशनमध्ये तुमच्याकडे ती पॉवर आहे की तुम्ही अशा गोष्टी टाळू शकता. त्यामुळे यामध्ये सगळ्यात मोठा दोष जर कुठल्या पॉलिटिकल पार्टीचा असेल तर त्या पॉलिटिकल पार्टीचा जी रुलिंगमध्ये ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात मोठा दोष जर कोणाचा असेल तर धर्मेंद्र प्रधान सारख्या नेत्यांचा आहे जे मिनिस्टर असताना सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी वारंवार घडतायत. असं म्हणणं चुकीचं आहे की काँग्रेसच्या काळात पण 50-55 पेपर फुटले. आज काँग्रेस सत्तेमध्ये नाहीये, आज सत्तेमध्ये तुम्ही आहात. त्यामुळे काँग्रेसच्या काळात काय झालं हा तेव्हाचा प्रश्न आहे. आपण वारंवार जुन्या फाईली तपासून लोकांना त्याचं उदाहरण नाही देऊ शकत. व्हॉट हॅपन्स टुडे इज युअर फकिंग रिस्पॉन्सिबिलिटी. आणि मला दुर्दैवाने असं वाटतं की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जेन्युइन विद्यार्थ्यांचा, जेन्युइन लोकांचा हा वारंवार फक्त उपयोग केला जातो. मग तो उपयोग कधीतरी रुलिंग पार्टी करते जेव्हा धर्माच्या नावावर कदाचित नारे द्यायला लावत असतील, किंवा बऱ्याचदा अपोजिशनवाले करतात जेव्हा त्यांना त्यांचा फायदा दिसेल. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये उसाच्या मशीनमधल्या उसासारखी अवस्था या देशातल्या रॅशनल पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करणाऱ्या जनतेची वारंवार होते. मला असं वाटतं मित्रांनो की आपल्या जनरेशनची जबाबदारी की कोणाच्याही पाठीमागे उभं राहताना सपोर्ट असेल, सपोर्ट नसेल, तो व्यक्ती कोण आहे, त्याच्या मागचा नेमका इतिहास काय आहे, त्याची हिस्ट्री काय आहे ही जाणून घ्यायची जबाबदारी ही आपली आहे. आपल्याला जर कोणतरी कानामध्ये फुंकर मारली आणि आपण येड घेऊन पेडगावला धावायला लागलो तर या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात मोठे मूर्ख आपण आहोत. तुम्हाला या सगळ्या मुद्द्यांवरती काय वाटतं खाली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. मी देखील 4-5 दिवसांचा अभ्यास करून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवायचा प्रयत्न केलाय. त्यामुळे मला खात्री आहे की जर याच्यामध्ये काही नवीन इन्फॉर्मेशन असेल जी मला माहिती नाही, प्लीज हेल्प मी इम्प्रूव्ह माय इंटेलेक्ट ॲज वेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.